मित्रांनो, शेनोडी या ठिकाणी अजून एक या ठिकाणी शेनोडी गावचा मेजर म्हणून कोंड आहे. त्या संदर्भात थोडं जाणून घेऊ. आपल्यासोबत मेजरचे मालक आणि काय सहकार्य आहे त्यांचे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं नाव राहुल जाधव. बर. मेजर आता आदत मध्ये आहे का? आदत मध्येच आहे अजून. काय सांगाल वैशिष्ट्य काय काय तुम्ही बघितलेली किंवा तुमच्या दावणीला आल्यापासून? घरच्या दावणीच आहे का? आम्ही विकत घेतलाय त्याला. नाशिक मधून आणला त्याला. नाशिक मधून. काय एकंदरीत काय पारख करून केली? पार्क मध्ये 4 दिवस वासरू बघायसाठी आम्ही गेलेलो नाशिक मध्ये. बर. आणि म्हणजे आपले शेट आहे त्यांचा आपण सांभाळतो वासरू आहे. त्यांना वासरूची पारख आम्ही आपल्या भागात पण बऱ्याच ठिकाणी केली. बर. पण आम्हाला असं पाहिजे असं वासरू भेटलं नव्हतं. नाशिक मध्ये पण गेलो, जी वासरू बघायसाठी गेलेलो ती तर काय त्यांनी दिलं नाही. म्हणून आम्ही आपलं आता काहीतरी वस्तू आणायची पण चांगली आणायची म्हणून आपली पारख आपले चोराड्याची शैली स्पेशल म्हणून आहेत. बर. आणि आपले दिकेश्वर माळे आपले मित्र त्या दोघांनी पारख केली. हे वासरू घेऊन जाऊ. त्यांनी फक्त 2च फेऱ्या काढलेली रिंगीला. मग आम्ही आपलं आणायचं म्हणून घेऊन आलो याला. आणल्यानंतर मग परत पहिल्यांदाच मैदानात घेऊन आलो. पहिल्यांदा काही गाडी जुळली नाही. नंतर दुसऱ्या मैदानात टाकल्यानंतर परत गट पास केला. तिथनं पुढं चांगलंच त्याचं रुटीन बसलं. 5-6 गुलाल वगैरे घेतले त्यानं. नक्कीच. आता हे आणल्यापासून काय आपल्या वातावरणामुळे काय त्याला अडचण आली काय आणल्यानंतर? वातावरणामुळे नाही काही तशी विषय झाला त्याचा. वातावरणाचा काहीच फरक पडला नाही. तो म्हणजे खायचं वगैरे तिथं जसं खात होता तसा तिथं सगळं राहणीमान त्याला म्हणजे असं काहीच फरक पडत नाही. किती जर किलोमीटर आम्ही आता आजारी होता त्याला आम्ही जवळजवळ शिरवळ बिरवळ वगैरे म्हणजे कराड सातारा दवाखान्याला नेला. आला तरी पण खायला बियायला असं कधीच एवढा म्हणजे लांब नेलंय असं काय नेलंय असं कधीच नाही. वातावरणात प्रवासाची सवय आहे सवय आहे त्याला. काय आता खुराक वगैरे कसं व्यायाम वगैरे काय घेता येईल? व्यायाम मध्ये आम्ही सकाळी 3 ते 4 किलोमीटर दररोज सकाळी लवकर म्हणजे त्याला काय खायला घालत नाही. पहिल्यांदा चालवून आणतो आणि मग त्याला रतीब ठेवतो. आपला कपडे पेंड वगैरे शेंगदाणा पेंड आणि उडीद डाळ आणि मकाचा भरडा ठेवतो आम्ही. आता किती मैदान साधारणतः फायनल वगैरे काय झालेत? त्याचे 5 तरी मैदान फायनल केलेत आम्ही. 5 मैदान. हो. आता ह्याचं नियोजन वगैरे कसं बघता तुम्ही? म्हणजे कुठला बैल घालायचा किंवा कुठल्या खांदी घालायचं? आता ह्यो आपला दोन्ही खांदी बाहेरचा आहे आणि उजवी खांदी फक्त आतनं पळतो. दोन्ही खांदी बाहेरनं पब्लिकनं फुल पळतो. मग आपण शक्यतो ह्याचं उजवी डावीतच पैरं करतो. आणि आपलं नियोजन असतं श्री सागर जाधव, बबन माळे आणि दत्ता चव्हाण ही करते. आणि आपलं ह्याचं शेड आहे प्रदीप शेट. ते चौघांकडे असतं नियोजन. म्हणजे आपलं पोरांना सगळ्यांना विचारूनच आपलं नियोजन असतं. असं नाही काय म्हणजे मित्रांनो सगळ्याला विचारून झालं पाहिजे. नाहीतर पायरा बबन शेटनं करायचा, बाकीचे 5 म्हणणार काय राव आम्हाला सांगायचं नाही आम्ही पण बैल बघितला. म्हणजे सगळ्यांना विचारून झालं तर ते कोप्यानं होतं. आणि काय म्हणतो आपण जाताना कुठं ती नष्ट नसावं कुठल्या बाबतीत काय मला सांगायचं नाही हे पायरा केला म्हणजे काय होतं मूडच जातो माणसाचा. गाडीत भरताना एखादा म्हणला का ना काय असला पायरा केला तसला पायरा केला. त्यामुळं पायरा हा एक कोप्यानं आणि मनमोकळेपणानं कधी कुठल्याही बाबतीत मनमोकळेपणानं निर्णय असावेत. कारण त्याला काय म्हणतो आपण एक शुभ संकेत किंवा शुभ वार्ता असते. तसं आता मेजर नाव करतो. आता 4-5 मैदान फायनल साठी राहिलेला आहे. आता आगामी नियोजन कधी आहे काय मेजरचं? आता आगामी नियोजन आता आपलं 21 तारखेला आपण मैदान दोषाचं आहेच. त्याच्यातच आपण आता आदत आहे तरी पण आता आपण मैदान घेतलंय असं झालंय. त्याच्यामुळे आपण त्या दोषामध्ये पण आपण आदत म्हणून नियोजन करणार आहे. मित्रांनो कसं आता आदत मध्ये बरेच असे वासर आहेत. म्हणजे मेजर असेल अशी नावं घ्यायला नाही तेवढी वासर आहेत. सरांना पण माहिती आहे वासर ती. कारण भरपूर पळतायत पण अंधारात काय आहे ह्याच्या मागचं कारण आहे नियोजन. तर मेजर आता पळतोय दोन्ही खांदी पब्लिक. आणि पब्लिक म्हणलं की मालक 99% रिलॅक्स असतो. कारण पब्लिकचा बैल जर घरचा असेल तर उजवीचा डावीचा आतला बैल आपण म्हणजे घेऊ शकतो कुठलाही पळणारा. त्यामुळे भीती नाही की बाहेरनं कडेनं गाडी लागली मग गाडी बाहेर जाते का, बैलगाडी उडेल का, म्हणजे हे भीती मनात नसते. त्यामुळे दोन्ही खांदी ठाम बैल असलेल्याचे फायदे भरपूर आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध समालोचक विकास जगदाळे सर सुद्धा आलेत. सरांच्याकडून थोडं जाणून घेऊ मेजर संदर्भात. सर नमस्कार. नमस्कार. का आज दौऱ्यात चाललेत मुलाखतीचे? आलो योगा तर आपल्याला थांबा म्हणलं की आपलं काम आहे थांबलं. निवांतच आहे आपण पुन्हा मैदान आहे. नक्कीच. बस सर आता आपण पाठच्या मुलाखतीमध्ये सोन्याचं दोन्हीचं बघितलं. मेजर संदर्भात काय सांगाल? बरोबर एकाच रस्त्यावर असल्यामुळे योगच म्हणायचा ना आपल्या पण नशिबात आहे. कारण
बैलाचं संगोपन जी लोक करतायत त्यांच्याकडनंच आपण ऐकलं पाहिजे की संगोपन. आपण नुसतं बोलतो माईक असल्यानंतर हातात, पण खरंच काय लोकांच्या काय म्हणजे त्याच्याबरोबर काय कष्ट लागतंय ते इथं आल्याशिवाय कळत नाही. पण हा मेजर पळतोय म्हणून त्या दोन्ही वासराकडे दुर्लक्ष आहे असं नाही, ते पण दोन्ही गुटगुटीत आहेत. त्यामुळं प्रदीप सेठ पाटील आणि किरण पाटील, श्रीजी गोल्ड कराड यांच्या नावावर जो आता मेजर पोहतोय, आता मी बऱ्यापैकी जे काय असेल त्यांनी सांगितलं 5 मैदानात फायनल झाला काय नाही, पण मी आल्यानंतर बैलाचं शरीररचना म्हणजे जो बांधा आहे तो बघितला, त्याची पेटी म्हणा, त्याचं फाउंडेशन म्हणा बघितल्यानंतर खरोखर म्हणजे शर्यतीला जे आपल्याला गुण आवश्यक आहेत ते सर्व गुण या वासरामध्ये दिसत आहेत. आणि ज्यांनी पारख केली त्यांना खरोखर धन्यवाद, कारण पारखेला नेत असताना कुठेतरी अनुभव कामी येतो. बरोबर. आणि आज इथं आल्यानंतर तो बघितल्यानंतर तुम्ही हे बाईट झाल्यानंतर वासराचं नुसतं हे करून घ्या, शूटिंग करून घ्या, तेव्हा जे जे काय जाणकार माणसं आहेत ना ते सांगतील म्हणजे तो जातीला कसा आहे किंवा त्याची पेटी कशी आहे, काय जे फाउंडेशन म्हणा, पाय किती मजबूत आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअर होतील. म्हणजे ज्यांनी पार केली त्यांना 100 पैकी 100 मार्क. नक्कीच. सर मगाशी मी आता चालू मध्ये बोललो जरा नियोजन किंवा बरीच अशी बैल आदत अंधारात आहे, काय सांगाल त्याबद्दल? आता बऱ्यापैकी सगळ्यात महत्वाचं आहे तर नियोजन. सगळेजण म्हणजे जीवापेक्षा जास्त बैलाचा सांभाळ करतात का तर करतात. आता आपण सोन्या धोनीचं बघितलं की सगळं कुटुंब वाहून घेत आहे त्यातून. बरोबर. आता हेच लोक आहेत म्हणजे की बाबा हेनीच म्हणजे तो पण बैल आपला आहे, हा पण बैल आपला आहे, ह्या उद्देशानं सगळे एकमेकाला सहकार्य करतात. सहकार्य करत असताना नियोजन जे आहे ते फक्त महत्वाचं सगळ्यात. आणि वायदे दिल्यानंतर बैल मिळतील आणि आपण मग हे करू. मला एक कळतं, पायरा जुळवा. त्यांनी जसं जुळवलं ना तसं आपण पण केलं पाहिजे. आपणच नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी केलं पाहिजे. पैरे जुळवले ना, तुम्ही 1 नंबरची गाडी मारली तोपर्यंत तुम्ही चर्चेत नाही. बरोबर. नाहीतर 1 नंबरच्या बैलाबरोबर पळून गाडीत गुंडाळ करणं परत नाही, असं नको व्हायला. स्टेप बाय स्टेपच वर गेलं पाहिजे. आणि लक्षात काही वेळेला म्हणतात, काही लोक नाराज होतात अपयश आलं असं आलं, बट फेल्युअर इज अ फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मग अपयशाला अजिबात खाचायचं नाही, ते आहे. आणि ते आल्याशिवाय आपल्याला यशाची पण चव कळणार नाही. नाहीतर तुम्हाला डायरेक्ट यश आलं तर मग तुम्ही हवेतच राहणार. बरोबर. मित्रांनो बघा, म्हणजे हे अनुभव शिक्षक म्हणतो ना आपण, शिक्षकांचं माइंड नाही. खरंच शिक्षक म्हणण्यापेक्षा काय, सरांनी आता माग मी मुलाखत घेतली सर आपली वनीकरण कुमटीमध्ये मुलाखत झाली आपली सविस्तर, त्यात तुम्ही बरेच मुद्दे सांगितलेले की एक अनुभव शिक्षण असतं वाचन. आणि वाचन म्हणजे काय की सर्व कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा आपले सर जास्त करून आता सर मला कीर्तनाचे म्हणजे एक परमार्थाच्या अध्यायामध्ये असतात सर, तर एक अनुभव असतात. आणि त्या अनुभवाची बोल सरांनी सांगितली की अपयश ही यशाची पहिली पायरी असते थोडक्यात. तसं कुठल्याही बाबतीत नियोजन करताना एक मैदान मार खाल्ला म्हणून खचून जायचं नाही. ते थोडक्यात एक सर वाक्य आहे काय मोरे सरकारांनी तुमचं, जिंकला म्हणून हुरळून जाऊ नका ना, हारला म्हणून डासळू नका. किंवा तुम्हाला एक सांगतो, जिंकणं हारणं नाण्याच्या जरी दोन्ही बाजू असल्या तरी महाभारतानं आपल्याला एक गोष्ट शिकवली. काय शिकवले? जिंकला तरी चर्चा आहे ना, हारला तरी चर्चा आहे. कर्ण हारला पण कर्ण जगाला माहीत झाला का तर तो लढला. बरोबर. आपल्यात लढण्याचा गुणधर्म असला की संपला ना विषय. बरोबर. त्यामुळे जिंकणं आणि हारणं जरी नाण्याच्या दोन्ही बाजू असल्या, आपल्या पराभवात जर संघर्ष असेल आणि त्या संघर्षात दम असेल ना, 100% आपण सुद्धा करण्यासारखंच आहे. हारलो काय आणि जिंकलो काय एकच आहे. तर मित्रांनो बघा, म्हणजे काय काय नवीन मुलाखतीच्या माध्यमातून काय ना काय ते नवीन ऐकाय भेटतं, काय नियोजन ऐकायला जरी भेटलं ना. मी एकच सांगतो बरं का, मला बऱ्याच वेळेला असं पण वाटतं काय काहींच्या सांगून पिढ्या गेल्या पण माणूस सुधारला नाही. ह्यातनं सुधारलं तर ह्याचा फायदा आहे. नाहीतर काय नाही म्हणजे खरं सांगतो, मग माझ्या मागल्या चाललंय तसंच चालणार. मग तुम्ही आपण आता मोरे सरकार सांगतात बाईट मध्ये, खरोखर त्या माणसाचं त्या शर्यत क्षेत्रात एवढं प्रभुत्व आहे की ते ज्ञान आपल्याला मिळतंय. आपलं नशीबच ना, अशी माणसं या बैलगाडी शर्यत क्षेत्राची वैभव आहेत. प्रताप तात्या असतील, मोरे सरकार असतील, जे समालोचन शर्यत क्षेत्रामध्ये जे आहेत ना ज्येष्ठ, खरोखर त्यांच्याकडनं आपल्याला मिळतंय समालोचन क्षेत्रात ना. आता बैलगाडी मालक, आता मी काय म्हणलं मगाशीच बोलता म्हणलं शिवाजी शेठ रसाळा पण नाव घेतोय. आता आनंदी शिवाजी रसाळा घ्यावं लागेल का तर कष्ट सगळ्यांचं बरोबर, त्यांचं पण नाव येतंय. म्हणजे काय गोष्टी आहेत ना, तर ज्या त्या गोष्टीला ज्या त्या वेळेला न्याय गेला ना
खरोखर चांगलं आहे आणि त्यासाठी आपणहून प्रयत्न करायचा. आणि शर्यत क्षेत्रात इथं पण जे काही सुट्टील हे आहेत, तुम्ही सगळे मैदानात जर असाल तर सगळे उद्योग करून येत जावा. हा पहिला तुम्हाला मी सल्ला देईन. नक्कीच नाहीतर कसं आहे, हाय शर्यत म्हणून आज ह्यो बैल आहे की उद्या तेव्हा असला की तेव्हा परत 4 दिवसानं ह्याच्यावर नंबर येतोय, असं काही करू नका. चांगला उद्योग आपला बघून हा नाद करा, तर ते कुठेतरी फळीला येईल असं मला वाटतंय. नक्कीच. तर मित्रांनो, मुलाखतीच्या अनुषंगाने असे बरे विचार, वेगवेगळे विचार ऐका भेटतात. काही वेगवेगळे अनुभव सुद्धा आपल्याला काम येतात ऐकल्यानंतर. आता मेजरकडून जाणून घेतलं थोडं. या ठिकाणी सरपंच बबन शेठ माळे आहेत, त्यांच्याकडून थोडं आपण जाणून घेऊ काय नियोजन आहे. बबन शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता मेजर संदर्भात, काय सांगाल, काय म्हणजे तुम्ही अनुभव आलेले किंवा वैशिष्ट्य? मेजर ऍक्च्युली कसं आहे, आमचे मित्र किरण शेठ पाटील आणि प्रदीप पाटील, श्रीजी गोल्ड कार्ड 5499, हे आमचे मित्रच आहेत, आमच्या गावातलेच आहेत. यांची लई दिवसापासून एक इच्छा होती की आपल्याला आदत वासरू घ्यायचं आहे. बर. म्हणजे प्रदीप शेठने आम्हाला बऱ्याच वेळा म्हणजे असं विचार, किरण शेठ सामाजिक आणि म्हणजे ह्याच्या क्षेत्रात जास्त हे असतात. बरोबर. प्रदीप शेठ पाटलासनी जरा थोडाफार म्हणजे ह्याचा नाद बैलाचा पहिल्यापासूनच होता. आणि त्यांनी आम्हाला एकदा सुचवलं की आपल्याला एक वासरू घ्यायचं आहे बर. चांगलं. तर त्या टाइमला मग आमचे हे कार्यकर्ते थोडे, आता माझं थोडं गावात हे असल्यामुळे मला थोडं गावात थांबावं लागलं, पण हे आमचे काही मित्रमंडळी, माझा एक भाऊ आहे किशोर माळी म्हणून, पुण्याला असतो तो, नाशिकला त्याचा जरा कॉन्टॅक्ट चांगला आहे. मग ते असे आमचे अतुल आप्पा मगाशी ते सगळे नाशिकला जाऊन वासरू तिथं त्यांनी चांगलं पार करून वासरू घेऊन आले. आल्याच्या नंतर आता हे वासरू आपलं हे रोहित जाधव आणि राहुल जाधव भाऊ, कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडी, यांच्याकडे हे वासरू आता यांच्या दावणीला सांभाळायला आहे. ह्या वासराची देखभाल म्हणजे असं कोण म्हणत नाही की हे मालक ते आहेत आणि ह्या वासरा प्रत्येक कार्यकर्ता इथला ह्या वासराचा मालक आहे. म्हणजे असं त्या मालकाने सांगितलंय, आपलं म्हणून मालकानं सांगितलं मी मालक नाही तुम्ही मालक आहे. त्याला चालवायचं, त्याला सोडायचं, त्याचं धुयाचं, त्याचं काय असेल ती सगळं ही पोरं करते. मालक पण एवढ्या मोकळ्या मनाचा आहे की असा कुठला मालक काय कासरा धरून देत नाही. बरोबर. मालक तुम्ही काय कराल ती पूर्व दिशा तुमच्या विचारानं सगळं चालणार मालकाला. नक्कीच मित्रांनो, हे महत्वाचं असतं, कारण आता मालक काय रोज बघा, परंतु त्यांचा एवढा विश्वास आहे यांच्यावरती की तुम्हाला योग्य वाटेल ते करा, तुमचा म्हणूनच सांभाळा. आणि ते सुद्धा तेवढ्याच जिकरीनं किंवा तेवढ्याच मनापासून त्याचं सगळं व्यायाम असेल, खुराक पाणी असेल, मैदानातलं नियोजन असेल, सगळं बघत असतं. त्याचं मैदानाचं नियोजन आता सध्याला कसं होतं, प्रदीप शेठ पाटील तिथं म्हणजे ते आम्ही एखादा बैल सुचवला, समजा मोरा ड्रायव्हर आहेत आमच्या आंबेगावचे, अशा ड्रायव्हरांनी सांगायचं बाबा हा बैल असा आहे तसं आहे, ठीक आहे. ते प्रदीप शेठ पाटलांनी सांगितलं ते कॉन्टॅक्ट करून आमच्या सगळ्या विचारानं पायरा हा केला जातो. याचा आतापर्यंत 4-5 मैदानात त्यानं म्हणजे चांगलं गुलाब 1 नंबर 2 नंबरच्या ह्याच्यात त्यानं हे केलेले आहेत. फक्त आता काय थोडे दिवस जरा त्याच्या पायाला लागल्यामुळं आपल्या पेडगावच्या मैदानात मांगडे त्यांच्या वजीर बरोबर आपण त्याला घातला होता. बरोबर. त्या जरा मैदानात थोडं गाडी टाकाटाकीत गाडी ही झाली, पण पायाला लागलं. त्या मैदानापासून आम्ही त्याला म्हणजे रेस्ट दिली होती. आणि आता कुठेतरी तो सगळा जाऊन काल चोराच्या मैदानात गट पास करून सीमेला जरा गाडी कडल लागल्यामुळे परत आता पुन्हा एकदा रुटीन लागलंय. आता पुढच्या मैदानात दिसेलच तो. नक्कीच मित्रांनो, बघा कसं असतं, हार जीत आहे. आता तात्यांचा वजीर म्हणलं की आवर्जून म्हणजे पळणारी बैल चांगली शानी बैल त्याच्याबरोबर पळलाय म्हणजे त्याची पण कॅपॅसिटी तेवढी असेल, पण थोडक्यात थोडा सेमेल टाकाटाकीत मार खाल्ला, बॅड लक असेल आणि पायाला पण दुखापत झाल्यामुळे थोडा रेस्टवर होता. पुन्हा एकदा नव्याने त्याच जोमानं परत सुरुवात होती मेजरची. तर प्रदीप शेठ असतील आणि किरण शेठ, दोघांनाही शुभेच्छा, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मेजरनं कायम असंच तुमचं नाव गुलालात ठेवावं आणि चांगलं मालकासाठी पळावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग.